नमस्कार मित्रांनो, एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी खुशखबर आहे। आता एसटी व्यवस्थापकांचे या ठिकाणी आदेश आलेले आहे। मग एसटीने प्रवास करताना आणखी आता 9 प्रकारचे ओळखपत्र दाखवले तरी तुम्ही मोफत एसटीचा प्रवासाची सवलत घेऊ शकता। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 65 ते 75 वयोगटापर्यंत 50% सवलत दिली जाते। तसेच 75 पेक्षा जास्त वय असल्यास मोफत प्रवास या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या 75 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत या ठिकाणी देण्यात येते। मग राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी वयानुसार ज्येष्ठ नागरिकांना सवलती आहेत। या सवलतीच्या आधारे प्रवास करताना जन्मतारखेचा किंवा वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाते। परंतु घाई गडबडीत प्रवासाला निघालेल्या अनेकांकडे नेमके आधार कार्ड नसते, त्यामुळे इतर प्रमाणित ओळखपत्र ते दाखवतात, परंतु अशी ओळखपत्र कंडक्टर नाकारतात। मग त्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण होतात। मग आधार कार्ड व्यतिरिक्त अन्य ओळखपत्र ग्राह्य धरून ज्येष्ठांना तिकिटात सवलत देण्याचे आदेश एसटी महाव्यवस्थापकांनी काढले आहेत। त्यामुळे आता आजोबांचे कंडक्टरशी भांडण होणार नाही। आधार नसेल तर महामंडळाच्या सूचनेनुसार इतर जे ओळखपत्र आहेत ते ग्राह्य धरता येणार आहे। या संदर्भात महामंडळाकडे तक्रारी आल्यानंतर आधारशिवाय इतर कोणते ओळखपत्र ग्राह्य धरावे याबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापकांनी 4 डिसेंबर रोजी आदेश जारी केले आहेत। त्यामुळे आता बसमध्ये वाहक आणि प्रवास करणाऱ्या आजोबांचे तंटे संपुष्टात येणार आहे। मग एसटी महाव्यवस्थापकांचे काय आदेश आहेत तर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी सवलतधारी प्रवाशांच्या बाबतीत सूचना दिलेल्या आहेत। याबाबत 25 ऑगस्ट 2022 मध्ये तसेच 31 जानेवारी 2023 रोजी पत्र जारी केलेले आहे। त्यानंतर आता पुन्हा 4 डिसेंबर 2024 रोजी ज्येष्ठ नागरिक सवलतींकरिता कोणकोणते ओळखपत्र ग्राह्य धरण्याबाबत सर्व विभाग नियंत्रक व आगार प्रमुखांना या ठिकाणी कळवलेले आहे। मग हे पत्रक सर्व एसटी महामंडळाच्या आगार प्रमुखांना या ठिकाणी दिलेले आहे आणि मग आता हे 9 कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला वापरता येणार आहे। आधार कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्ड धरून या प्रकारचे 9 ओळखपत्र या ठिकाणी एसटी महामंडळात प्रवास करताना वापरता येणार आहे। तो ओळखपत्र पुरावा या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे। तर मग हे कोणकोणते 9 ओळखपत्र आहेत की ज्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांना एसटीमध्ये मोफत प्रवासाची सवलत घेता येणार आहे ते पुढील प्रमाणे आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे ओळखपत्र महत्त्वाचं आहे ते ग्राह्य धरले जातं ते म्हणजे आधार कार्ड। हे आधार कार्ड सर्व ठिकाणी चालले जाते। मग या ठिकाणी आधार महाव्यवस्थापकाच्या आदेशानुसार ज्येष्ठ नागरिकांना जर आपल्याला बस प्रवास भाड्यात सवलतीसाठी आधार कार्ड हे महत्त्वाचं एक पहिलं। मग दुसरं जे ओळखपत्र आहे बस भाड्यात किंवा बस प्रवासात भाड्याच्या सवलतीसाठी वापरण्यात येणारं किंवा चालणारं निवडणूक ओळखपत्र म्हणजे मतदान कार्ड। नंतरचं मग तिसरं चालणारं ग्राह्य धरणारं ओळखपत्र आहे केंद्र किंवा राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी असतील आणि अशा कर्मचाऱ्यांना ते ओळखपत्र दिलेले असेल। मग ज्यात त्यांचा फोटो असेल, जन्मतारीख असेल, रहिवासी पत्ता नमूद केलेला असेल, असे जे ओळखपत्र असेल ते सुद्धा या ठिकाणी चालणार आहे। याशिवाय तुमचा पासपोर्ट असेल तुमच्याकडं तरी ते त्या ठिकाणी ग्राह्य धरता येणार आहे। तसेच तुमच्याकडं वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन असेल तरी ते या ठिकाणी ग्राह्य धरता येणार आहे तुम्हाला प्रवास भाड्यात सवलतीसाठी। नंतर पॅन कार्ड, नंतर त्यांच्या व्यवस्थापकांनी जे दिले ते मध्ये पॅन कार्डसुद्धा तुम्ही आता या ठिकाणी ग्राह्य धरता येणार आहे। नंतर आहे तहसीलदारांनी दिलेले ओळखपत्र। मग तहसीलदारांनी जर त्या ज्येष्ठ नागरिक आहे म्हणून असं ओळखपत्र दिलं असेल ते सुद्धा या ठिकाणी चालणार आहे। नंतर आहे एसटीचे स्मार्ट कार्ड सुविधा जे आहे ते सुद्धा आता त्या ठिकाणी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। मग एसटीचे तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असेल, एसटीच्या प्रवासाच्या सवलतीसाठी काढलेले ते सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरता येणार आहे। आणि शेवटचे जे ओळखपत्र किंवा ओळखपत्र म्हणून वापरू शकतो ते म्हणजे डिजिलॉकर।
आपल्याला माहिती आहे की संगणक युगात या डिजिलॉकरमध्ये अनेक जण त्यांच्या जवळील महत्त्वाची कागदपत्रांची साठवणूक करतात. असे डिजिलॉकर आधार सवलतीधारी प्रवाशांना या ठिकाणी वापरता येणार आहे. म्हणजे मित्रांनो, आपण प्रवासात निघाल्यानंतर काहीच आपल्याकडे कागदपत्र नसेल, पण मोबाईलमध्ये जर आपण डिजिलॉकरमध्ये कागदपत्र सेव्ह केलेले असेल तर ते आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. अशा प्रकारचे 9 उपयुक्त ओळखपत्र आपण एस टी प्रवासाच्या भाड्यामध्ये सवलत मिळवण्यासाठी वापरू शकता. मग अशा प्रकारची महत्त्वाची माहिती होती. आपल्या जवळील आजी आजोबांना, ज्येष्ठ नागरिकांना याची माहिती द्या. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.